रामकृष्ण हरी. सगळ्यांना रामकृष्ण हरी. मी आहे मुंबईची सून रुपाली रसोई ऑफिसर आणि हे आहे गावातला व्हिडिओ. मी आता दिवाळीला गेली होती ना भाऊबीजला, तेव्हाचा व्हिडिओ आहे. पण मला हा व्हिडिओ टाकायला टाईमच भेटला नाही यूट्यूबमध्ये. तर मग आता वेळ भेटतोय तर आता बोलले की चला मग हा व्हिडिओ टाकूया. आणि मला पण जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ टाकायचे आहे यूट्यूबमध्ये. तर मग मी हा व्हिडिओ घेतला आणि मुलांचे मस्ती चालू आहे सगळ्यांचे. आणि मस्तपैकी सगळे फटाकडे वगैरे फोडायला लागले. आणि हा माझा भाऊ आणि ह्या माझ्या बहिणी यांचं मजाक मस्ती चालू आहे. मुलं पण एवढे विचित्र आणि खूप सतवत होते मुलं. तर म्हणून हे दोघी काय बोलून म्हणजे मी व्हिडिओ काढते म्हणून हसायला लागले वाटतं. ही माझी पाठची ही खूप हसते, छोट्या छोट्या गोष्टीला हसत राहते. आणि मुलांचं खूप मस्ती चालू होतं, फटाकडे वगैरे फोडत होते मुलं. आणि हा आहे माझ्या गावातला व्हिडिओ. संभाजीनगर गावातला म्हणजे संभाजीनगर म्हणजे सिटी शहर आहे संभाजीनगर. मी म्हणजे सिटीच्या जरा थोडं अर्धा तास 15-20 मिनटं जरा लांब राहते, वाळूज पंढरपूर. तर वाळूज पंढरपूरचा रस्ता पडतो तो कदम वस्ती, त्या साईडला मी राहते. आणि मी आहे मुंबईची सून आणि माझं माहेर आहे संभाजीनगर. तर मग तुम्ही कशा आहात सगळेजण तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? मुलांचा मस्त एन्जॉय करत आहे, मस्ती मजाक पण चालू आहे सगळ्यांचं. तर नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. आणि हा माझा छोटा मुलगा, बहिणीचा मुलगा. आणि त्यांना अजिबात भीती वाटत नव्हती. फटाकडे कसे पण चटका लागतो काय लागतो अजिबात पाठीपुढं बघत नव्हते. तरी आम्ही बोलत होतो की सांभाळून जाळवा. हे बघा, त्रिशा माझी मुलगी, तिला लागलं वाटतं तिच्या हाताला चटका. आणि मस्त आम्ही गावामध्ये एकत्र झालो तर खूप मजा येते. आणि पोरं आम्हाला सतावतात, त्याच्याने पण आमचा मूड ऑफ होऊन जातो. पण मग आम्हाला गावाला गेल्यावर आम्हाला इग्नोर करावं लागतं आहे. पोरं किती सतावतात आम्हाला, लक्ष म्हणजे मी तर देत नाही. पोरं मला तर खूप सतावतात गावाला गेल्यावर. मी लक्ष देत नाही त्यांच्याकडं, इग्नोर करत राहते. आणि मस्त आम्ही एन्जॉय करतो गावाला गेल्यावर. ही माझी पाठची बहीण पिंकी. ती तर खूप छोट्या गोष्टीला हसत राहते. तिचं तर माहीतच नव्हतं कशामुळं हसायला लागली आहे. आणि मग चालू होतं त्यांचं मजाक मस्ती. आणि माझं व्हिडिओ काढायचं चालू होतं. आणि सगळ्यांचं चालू आहे फटाकडे फोडायचं. तर तुम्ही